Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing a poem which name is The Inchcape Rock. This poem is written by Robert Southey. The title for the poem is about a bell is placed by Abbott in the ocean and that place called Inchcape Rock. एक खडक आहे आणि त्या खडकावरती एक समुद्रामध्ये जो खडकाळ भाग आहे, रिफ पार्ट आहे, त्या ठिकाणी बेल बसवलेली आहे. इंचकेप रॉक, इट इज अ प्लेस. व्हॉट हॅपन आफ्टर दॅट वी हॅव टू लर्न द ॲक्च्युअल पोएम ऑन पेज नंबर 104. Before going to learn the actual poem, what happened in previous video, I am remembering you. We learned the icebreaker and the introduction of poet. See the page, the first stanza of our poem on page number 104. No stir in the air, no stir in the sea. It means a poet is telling about the condition of ocean and atmosphere that he found around the ship. No stir in the air, no stir in the sea. हवा अगदी शांत होती आणि परिणामी समुद्रही शांत होता. म्हणजेच सर्व वातावरण अगदी शांत होतं. एव्हरीवेअर इज कामनेस. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. देर वर अ नो मोशन इन वॉटर. इट मीन्स द सी वॉज काम. देअरफॉर द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. त्या कारणामुळे जहाज अगदी शांत उभी होती किंवा ते जहाज, होडी, शिप शांत होती. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. द ॲटमॉस्फिअर वॉज काम. देअरफॉर द शिप वॉज स्टील स्टूड इन वॉटर. हर सेल फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. सर्वत्र स्तब्धता होती, शांतता होती. परिणामी हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. त्या जहाजाचा जो खालचा भाग आहे तो पाण्यामध्ये अगदी शांत होता. म्हणजे जहाज अगदी शांतपणे उभी होती. किल म्हणजेच की ज्याचा जहाजाचा जो खालचा पृष्ठभाग आहे त्याला किल असं म्हटलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ फर्स्ट स्टांजा. The very simple of meaning of the first stanza. The whole stanza meaning is the atmosphere of the sea is very calm. Therefore, the ship is still standing calmly. शांतपणे उभी आहे. See the next stanza. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. In the next stanza, our poet trying to tell us, without either sign or sound of their shock, Abbott, a head of abbey of monks, त्या एका प्रमुखाने, धर्मगुरू म्हणू शकतो किंवा ख्रिस्ती मठाधिपती याने त्या इंचकेप रॉक या ठिकाणी एक बेल बसवलेली आहे आणि ती बेल आता वाजत नाही. का वाजत नाही त्याचं इथे कारण दिले की ती बेल अगदी स्तब्ध आहे. विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक, द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. त्या ठिकाणी हवा वाहते परंतु ती बेल काही वाजत नाही. सो लिटल दे रोज, the flushes of the sea, लाटा, समुद्री लाटा त्या बेलवरती आदळत आहेत परंतु त्या लाटा मंद आहेत. परिणामी सो लिटिल दे रोज, लाटांची तीव्रता वाढत आहे परंतु त्या तीव्रता अति जास्त नाही, नॉर्मल असल्या कारणामुळे ती जी बेल आहे ती वाजत नाही. इंचकेप रॉक बेल. सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आणि त्या समुद्री लाटांमुळे ती बेल वाजली जात नाही आहे कारण म्हणजेच समुद्र अगदी शांत आहे. उसळत्या लाटा ह्या काही जास्त धोकादायक नाहीत, त्या नॉर्मल आहेत, ही ते आपल्याला सूचित करावी.
See the next third stanza. The abbot of Aberthorpe had placed that bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and sung, and over the waves it warning rung. Third stanza is very important to us to know the actual the story of this poem. The abbot of Aberthorpe, a person, head of abbey of monks. Abbey, a building where monks or nuns live or used to live. एक मठाधिपती आहे, ख्रिस्ती मठाधिपती, तो की त्याने ती इंचकेप रॉक बेल त्या ठिकाणी लावलेली. ही हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. त्याने ती बेल त्या ठिकाणी समुद्रामध्ये बसवलेली आहे. फॉर व्हॉट? ऑन अ बॉई मीन्स फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. समुद्रामधील जे धोकेदायक ठिकाणं आहेत त्या धोकेदायक ठिकाणी सर्वांना इशारा देण्यासाठी बॉई म्हणजेच की आपण त्याला म्हणू शकतो एखादी तरंगती खून बसवलेली आहे की त्याच्या मार्फत इतरांना इशारा मिळू शकेल, अलर्ट मिळू शकेल. ऑन अ बॉई ऑन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड सॉंग, अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रंग. व्हेन द स्टॉर्म्स कम्स इन सी एरिया इट फ्लोटेड अँड सम. वॉटर फ्लोटेड अँड स्वेंग. पाण्याच्या लाटा उसळायला लागतात वादळामुळे आणि परिणामी ते वादळाच्या लाटा त्या बेलवर आदळल्यानंतर ती बेल वाजायला लागते. अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रंग. आणि ते बेल इतरांना धोक्याचा इशारा सूचित करते. ओव्हरऑल द थर्ड स्टान्झाज मिनिंग इज व्हेरी सिम्पल की ॲबोट याने ती बेल बसवलेली आहे कशासाठी की जे प्रवासी समुद्रमार्गाने प्रवास करणार आहेत त्यांना या येणाऱ्या संभाव्य धोक्यांसाठी अलर्ट देण्याच्या उद्देशाने ती बेल त्या समुद्रामध्ये इंचकेप रॉक या ठिकाणी त्याने बसवलेली आहे. सी द नेक्स्ट स्टान्झा. See the picture of this. It shows us a Inchcape rock bell. Abbot who placed this bell in this place. When the rock was hid by the surge swell, the marines heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberthorpe. The meaning of the very first line of the first stanza, fourth stanza, is when the rock was hid by the surge swell. ज्यावेळेस समुद्राच्या लाटा प्रचंडपणे वाढतात आणि परिणामी जो खडक आहे तो झाकला जातो, त्या लाटांमध्ये सामावून जातो, तो खडक दिसून येत नाही. When the rock was hid by the surge swell. Surge swell, it means sudden and great rise in the level of water. पाण्यामध्ये लेवल ऑफ सी, समुद्राच्या पाण्यामध्ये प्रचंड वाढ होणे, भरती येणे, त्याला सर्ज ऑफ स्वेल असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस ते खडक पूर्णपणे पाण्याखाली बुडले जात आहेत. When the rock was hid by the surge swell, the marines heard the warning bell, and at the place where a bell that warning to all the marines. The mariners means समुद्रामध्ये प्रवास करणारे, खलाशी म्हणू शकतो आपण, जहाजाने प्रवास करणारे, दॅट्स कॉल्ड मरीनर्स. हर्ड द वॉर्निंग बेल. दे हर्ड, त्यांना ती बेल ऐकायला जाते आणि त्यांना सूचित होते की काहीतरी वादळ म्हणजे संकट ओढवलेलं आहे. अँड देन दे न्यू द प्रिलियस रॉक. आणि त्यांना इशारा मिळतो की आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहे. प्रिलियस म्हणजे भयंकर खडकांच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरथॉर्प. अँड आफ्टर गेटिंग द वॉर्निंग दे
protect their self, and they blessed the abbot of Evertrog. तो इशारा मिळताच त्यांची जहाजं ते योग्य सुरक्षित ठिकाणी हलवतात आणि त्या ॲबोटला आशीर्वाद देतात. अँड ब्लेस्ड मीन्स ब्लेसिंग, आशीर्वाद देणे. टू whom ॲबॉट, फॉर व्हॉट, बिकॉज ही हॅज प्लेस्ड अ बेल in a danger place that gives the warning to others, indication to others to protect their self from the storm and the heavy storm, etc. See the next stanza. The sun in heaven was shining gay, all things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. These stanzas tells us the atmosphere about the sea was very calm, the pleasant atmosphere in that place. वसंत ऋतूतील त्या सकाळी उबदार सकाळ होती. शायनिंग गे, द सन इन हेवन म्हणजे वसंत ऋतूतील तो सूर्योदय अगदी छान होता. उबदार ऊन पडले होते आणि सर्व काही चांगल्या रीतीने चालू होते. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे, सर्वजण आनंदी होते. द सी बर्ड्स स्क्रीम मीन्स किलबिलाट, पक्षी किलबिलाट करत होते. दे व्हील राऊंड, आणि ते किलबिलाट करत हवेत आनंदाने भराऱ्या मारत होते, आनंदाने गिरक्या घेत भराऱ्या मारत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड, आणि त्या आवाजामध्ये आनंद दिसून येत होता. आनंदाच्या भरामध्ये ते हवेत गिरक्या मारत होते, भराऱ्या मारत होते. In this way, we have learned almost 5 stanzas of this poem. Remaining stanza of the poem we will learn in next video. Keep watching English video regularly. Thank you once again.